चितळे सारख्या महिला मराठीला दूषण देतात, मराठीला नावं ठेवतात, हे अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बरं, तुम्ही निषेध व्यक्त करताय आणि दुसरीकडे माफी मागावी असं म्हणताय. केतकी चितळे माफी मागणार? नाही, आय थिंक हा इंटरव्ह्यू किंवा डिबेट चालू नाहीये. आय थिंक शी इज ट्राइंग टू वेंट आउट हर ओन फ्रस्ट्रेशन. सो मराठी बोल, मराठी बोल. आम्हाला मराठीत ऐकायचं आहे, आम्हाला इंग्रजी ऐकायचं नाहीये. प्लीज, कृपया करून. प्लीज हा इंग्रजी आम्ही शब्द आहे महाराष्ट्रात ना. जन्मलेलो आहोत, आम्हाला मराठीच कळते. बरं, केतकी, मात्र या मुद्द्यावरून आता वातावरण तापलेलं असताना यापूर्वी देखील राजकारण आणि केतकी चितळे, बरं, हे सगळं पाहिलेलं आहे. मात्र तुम्ही कुठेतरी जर माफी मागण्याची मागणी वाढली तर माफी मागणार का? एनसीपीला माफी नाही मागितलीये, यांना कुठं माफी बिफी मागणार आहे? मी जर चुकलेच नाहीये तर माफी मागण्याचा संबंध कुठे येतो? आणि माझ्या मते तरी यांना बडबड करायची आहे तर त्यांना एकट्यांना बडबड करू दे ना विशाल. उत्तर मी माझ्यावरती असं होणार, पहिल्यांदा वाटेल तसं बरळायचं, वक्तव्य करायचं आणि जेव्हा एखादा विषय अंगावर आल्यावरती अंग काढून घ्यायचं आणि मग एकट्यांनाच बरळू देत असं म्हणून मोकळं व्हायचं आणि हात वर करायचे. ही पद्धत त्यांची खूप वर्षापूर्वीची आहे. 3 वर्षापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावरती काळी शाई फेकलेली आहे, अंडी फेकलेली आहे, यथेच्छ त्यांना प्रचार दिलेला आहे, हे त्या विसरलेले आहे. शाही हा फारसी शब्द आहे. बरं केतकी, आपल्याला वाटतं आपण चुकलेलो नाही आहोत, मात्र तमाम महाराष्ट्रातली जनता ज्या वेळेला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे पाहते